नमस्कार मंडळी, मी निकिता स्वागत करते माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही निघालो आहे आता आईला घरी सोडायला। 11:15 वाजले होते पण 11ची बस निघालेली नव्हती, म्हणून आम्हाला 11ची बस भेटली आणि आम्ही निघालो लगेच तलासरीला। एरवी बसमध्ये खूप गर्दी असायची, पण तरी पण आम्हाला आज जी बस भेटली त्याच्यात एवढी गर्दी नव्हती, नाहीतर मुलांना घेऊन जायचं आणि हे सगळंच खूप गर्दी होत असते। तर बरं झालं आणि बाबूजी झोपायची वेळ ही झाली होती, तर बाबूही झोपला होता मग बसमध्ये आरामात। तलासरीला पोचल्यावर मी आईला रिक्षात बसवून ठेवलं आणि आम्ही तिथून जाणार होतो बहिणीच्या घरी। मग आईला रिक्षात बसवल्यानंतर आम्ही सरळ बहिणीच्या घरी निघून आलो। आणि बघा मी पोचली आता बहिणीच्या घरी। दुपारचे 1:30 वाजले होते आम्ही येऊन पोचलो आणि मुलांनीही मला खूप हैराण केलं होतं। तर बघा आता मी येऊन पोचले आणि हा आहे माझ्या बहिणीचा वाडा। आणि आता इकडे स्वयंपाक बनवायला घेतलेला आहे, तर भाजीपाला घरीच लावलेला, तर मुळ्याची भाजी बहिणीने बनवायला घेतलेली आहे। आमचे जेवण झाल्यानंतर आम्ही मग बोरं पाडायला लागलो, तर बोरं भरपूर लागलेली होती इथं बहिणीच्या घरी। तर चढता येत नव्हतं आम्हाला, पण तरी अजयने आम्हाला पाडून दिली आणि नंतर अनिकेत ही दगडानेच पाडत होता, पण तोही नंतर मग झाडावर चढला आणि आम्हाला बोरं पाडून दिली। आणि बोरं खूप छान होती, आंबट गोड आणि कच्ची अशी पण छान होती। हे बघा अनिकेतने एवढी सारी बोरं पाडली आणि बघा हे खूप छान बोरं आहेत बघा। अशी बघितली तर गावठी बोरं आता जास्त काही भेटत नाही, पण खूप छान आहेत बोरं, तुम्हाला मी दाखवते। ही बघा किती मस्त आहेत बोरं। आणि हे आहे बहिणीचं घर आणि इकडे जागा लेवल केलेला आहे आणि वाडा खूप मोठा आहे तसा। इकडे काम चालू केलेलं आहे बहिणीच्या घरी, तर भरपूर कामं आहेत, काम चालू केलेलं आहे बहिणीच्या घरी आणि खूप सारं काम पडलेलं आहे। ते लाकडं पण तोडून ठेवलेले आहेत आणि ही जागा आहे ती JCB आणून ना लेवल करून घेतली, म्हणून सगळीकडे दगड काढून ठेवलेले आहेत। आणि आज बघा बाबू आणि आज बाबूला काही झोपच येत नव्हती बसमध्ये, म्हणजे अर्धा पाऊण तास झोपला, त्याच्यानंतर झोपलाच नाही। घरी इथं बहिणीच्या घरी आल्यानंतर तो तर नुसता खेळायला लागला। एकदा बाबूला असं बाहेर आणलं ना की त्याची झोपच उडून जाते, म्हणजे आतमध्ये आत ना आत त्याला कंटाळवाणा वाटतो आणि बाहेर एकदा पडला की त्याची झोप उडूनच जाते। मग पूर्ण दिवस त्याला झोप असेल तरी पण तो खेळत बसतो। तर आज बाबूची खूपच मज्जा होती इकडे आणि त्याची झोप पण आज त्याला झोप पण नव्हती आणि पूर्ण दिवस खेळत बसला होता। त्याच्यानंतर इकडे माती भिजत केलेली होती, तर बहिणीच्या घराला कूड लिपायचा होता, तर मग पूनमने इकडे माती भिजवून ठेवली होती, तर ती मग खोदून घेतली आणि नंतर आम्ही सारवायला घेणार होतो। कुडाला लिपायची ही पद्धत आता फारशी गावामध्ये दिसत नाही, कारण प्रत्येकाचं घर आता सिमेंट रेती याने बनलेलं दिसतं, भिंती झालेल्या आहेत। आता घराघराला विटांच्या भिंती झाल्यामुळे आता कोणत्याही घराला कुडाला हे लिपायचं दिसत नाही, त्याच्यामुळे ह्या पद्धती आता खूप मागे टाकत चालले लोक। तर इकडे दीक्षू पण पूनम दीदीला मदत करत होती, तर ती थंडी पण लागते आणि त्याच्यात पाय भिजवायला कंटाळत होती, पण उतर म्हणून मीच सांगितलं, मग उतरली ती त्याच्यात। आणि हेच असतात छोटे छोटे क्षण जे आपल्याला खूप आनंद देतात, छोटी छोटी कामं करायला। तर बहिणीच्या घराला आता कूड लेपायचं आहे, तर आम्ही तिला मदत करतो। तर कधी कधी आले तर इकडेच काहीतरी काम
आमचं होतं, तर दीक्षूलाही त्याचा अनुभव यावा म्हणून मी तिला पण कामाला लावलं. असे छोटे छोटे काम लावले तर पोरं शिकतात. आपण जे लहानपणी कामं करायची ते आता मुलांना कधीच करता येणार नाही, पण ते जे कामं भेटतात ते कधीतरी मुलांनी कधीतरी करावी म्हणून मी तिला पण कामाला लावलं. तर बघा, दीक्षू पण आमच्या इकडे सारवते आहे, कुड लिपायला मदत करते. आधी कसे प्रत्येकाच्या घरी पण असतं ते शेणाने सारवायचं असतं, तर ती पण पद्धत आता लोक विसरत चालले. तर लहान मुलांना त्या पद्धती पण माहीत नाही. तर गावाकडे किंवा असे कुठे मी गेली तर मग अशा काय काम असतं तर ते कामं दीक्षूला मी छोटे कामं मी दीक्षूला सांगते की हे करून बघ, ते करून बघ. म्हणजे त्यांना असं वाटायला नको की मी असं मुलांचं होतं ना की शेण कधी बघितलेलाच नाही, म्हैस काय असते ते माहितीच नाही, तसं व्हायला नको. तर कूड कसा लिपतात तेही माहीत असायला हवं. म्हणून मी दीक्षूलाही थोडंसं काम लावलं आणि आम्ही थोडीशी हेल्पिंग केली. आणि बाबूला इकडे झोप नव्हती, तो कंटाळवाणा करत होता. बघा त्याने काय करून ठेवलं आहे. तर तो अनिकेतला फिरवत होता इकडे आणि आम्ही कूड लिपायला घेतलेला होता. गप्पा मारत मारत आम्ही कूड लिपून घेतला. आणि तर अशी जास्त माणसं असली की कामं पटापट होतात आणि खूप आनंद होतो असं काही काम केलं की. असं म्हणतात की कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं, तर ते आपल्या आवडीने करायचं असतं. आता बघा ना, कोणाचंही कोणतंही काम असू द्या, त्याला कमी लेखणे म्हणजे खूप वाईट आहे. कोणतंही काम असू द्या, मग आपण कुठेही गेलो तरी एखादं काम करायला लाजायचं नाही. आपण कितीही मोठे झालो, कितीही बाहेर पडलो, कितीही शिकलो, तरी पण आपण आपले गावाकडची कामं करायला लाजायची नाही. म्हणून कोणतंही काम असेल ते आनंदाने करायचं आणि त्याच्यातूनच आपल्याला खूप आनंद भेटतो. तर असे छोटे छोटे क्षण असतात, त्याच्यात आपल्याला आनंद भेटतो, ते काम करून आनंद भेटतो. तर खूप छान वाटतं. आमची भिंत लिपून झाली, त्याच्यानंतर मग आम्ही गेलो तिकडनं. बहिणीची वाडी मोठी आहे त्याच्यामुळे आम्ही मग विहिरीवर गेलो. तर बघा विहीर कशी आहे, मी मागे पण ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेले. आणि इकडे खूप जंगल आहे. तर हे बघा, तर आमचा कूड लिपून झाला होता आणि आता आम्हाला पाणी भरायचं होतं, आंघोळीला प्यायला सगळंच. तर त्याच्यासाठी आम्ही मोटर चालू करायला इकडनं आले. तर इथं घर आहे, तिथं मोटर लावलेले आहे. मग इकडनं यावं लागतं मोटर चालू करायला. त्याच्यासाठी मग मी पण आली बाबूला घेऊन विहीर दाखवायला आणि तुमच्यासाठी ब्लॉग शूट करायला. ही विहीर मी तुम्हाला मागे पण एका ब्लॉगमध्ये दाखवलेली. तर बघा पाणी अजून किती आहे त्या विहिरीमध्ये, भरपूर पाणी आहे. तर इथं आधी मोठी मोठी झाडं होती, म्हणजे जांबूची झाडं होती. तर इथं शाळेतून आमचं वनभोजनसुद्धा घेऊन यायचे जेव्हा आम्ही लहानपणी झेडपीला होतो तेव्हा. आणि तेव्हा ही विहीर बांधलेली नव्हती, तेव्हा असंच होतं. पण पाणी वर्षभर राहायचं, त्याच्यासाठी इथे वनभोजनाला मुलांना घेऊन यायची शाळेतून. आणि खूप छान वातावरण असल्यामुळे खूप छान वाटतं. तर असे छोटे छोटे क्षण आयुष्यात खूप मौल्यवान असतात. तुमच्याही आयुष्यात असे भावनिक क्षण असतील तर कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे जर कोणाची मदत होत असेल तर खूपच छान आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या. बाय.